कशामुळे त्यांनी गाड्या पेटवल्या काय माहिती? तो नक्की म्हणजे काय, घरी येऊन त्यानं सांगून गेला वाटतं 2-3 वाजता. आईला धमकी दिला, लहान भावाला धमकी दिला, तू मला पैसे दे नाही तर बघ मी तुझ्या गाड्या पेटवून टाकतो. तो स्वतः बोलला. आम्ही त्याशी जेलमध्ये बोलला गेलो म्हणजे चौकीला. तो म्हणा तुमच्या गाड्या पेटवली, माझी गाडी पेटवली. मी म्हणतो तुझी गाडी पेटवली, तो बाहेरून पेटावत होता, मी तुमची गाडी जाळलीच नाही, असं तो आम्हाला उत्तर देतो. कसं वाटलं हे दम देतोय. अजून पण म्हणतोय तू जिथे त्या कामाला जाते ना तेवढ्या सगळ्या सोसायट्या पेटवतो मी. आता मी जाते प्रत्येक ठिकाणी जाते जिथं जिथं कामं असते. पोलिसांकडे काय मागणी करतात? पोलिसांची मागणी एवढंच आहे की त्याला प्लीज सोडू नका. त्याच्या पायात माझा नवरा गेलाय, माझा घरदार गेलाय. आता हे माझं बँकेचं लोन आहे अजून मला, ते पण आमच्या मिस्टरचा संबंध चांगला आहे. मला बँकेने थोडं टाइम दिलाय. त्यांचे 2 गॅरंटर होते, त्या गॅरंटरने त्या थोडेफार पैसे भरलेत. आणि असं एवढंच मागणं की त्याला सोडू नका. त्याला सोडले की आमची तर आहेच, आमची 2 जीव तर जाणार, पण आखी बिल्डिंग तो जाळणार आणि शेजारी पाजारच्यांचं बी जाळणार. समोरच्या चाळीत त्यांना बी दम देतो. त्यांच्या बी सांगितलं की बिल्डिंग जाळतो, तुमचं घर जाळतो, तुमचं हे करतो. ते पण भाऊ मागच्या वर्षी होते. आम्ही इथं चांगले स्वभाव आहेत आमचा म्हणून ते हेतले लोक आतापर्यंत दम काढले. आताच्या आता ते लोक आम्हाला बाहेर म्हणायला लागले. मी कुठं जाणार मला सांगा, मला सहारा द्या, कुठं जाणार मी? मला एवढंच माझं हे बघा, माझं पोरगा शिकतोय, मी महिन्याला 8-9 हजार रुपये कमवते, त्याच्यात मी दोघांना खायला प्यायला घालते. माझं पोट तर बाहेरच भरते, मी या दोघांसाठीच करते. आणि तो तिथं म्हणतोय की माझी आई सावत्र आहे, मी दर आठवड्याला बकऱ्याचं मटण आणून करते. कोण करते का? माझा हे पोरगा वेज आहे, खाते कोण? तो आणि मीच खातो. मी तर बाहेरच असते, तर त्याच्यासाठीच मी करून ठेवते. आणि तिथं म्हणते की माझी आई सावत्र आहे हे, आणि त्याला 1000 रुपये नाही म्हणलं की लगेच तिथं 2000ची नुकसान करतो. माझ्या भावाचं नाव आहे स्वप्नील शिवशरण पवार. तो गेल्या 10 वर्षापासून आमच्या घरांना खूप त्रास देतोय. तो व्यसन करतो, गांजा दारू ह्या सगळ्या व्यसनी करतो. त्याला आम्ही खूप वेळा 3 वेळा तरी मिनिमम व्यसनमुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय. पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो, जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो. तर ह्या गोष्टीला आम्ही 3 तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली. त्याच्यानंतर 4 तारखेच्या रात्री तिने येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका, कारण जर तो आत्ता सुटला तर तो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल. खूप वेळा त्याचा आम्हाला त्रास होतोय, सोसायटीच्या लोकांना त्रास होतोय. आज सिलेंडर जर एखादा फुटला असता तर अख्ख्या बिल्डिंगमधले लोक मेले असते, जवळपास 100 लोक मेले असते. तो अजून पण दुसऱ्या दिवशी फोन करून लोकांना हे सांगतोय की मी बिल्डिंग जाळणार दुसऱ्या दिवशी. नशिबाने त्याला अटक केली, तर आता तुम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करा, हीच माझी पोलिसांची विनंती आहे. नक्की तो हा का करतो आणि एकूण किती गाड्या जाळल्या त्यांनी? एकूण 13 गाड्या जाळल्या. आणि त्याचं हे करण्याचा उद्देशच हे आहे की त्याला फक्त पैसे पाहिजे नशा करण्यासाठी. तो दररोज घरी 2-2 हजार करत भांडणं करून पैसे वगैरे घेऊन जातो. आम्ही वैतागून पैसे देतो जीवाला घाबरून, पण शेवटी त्यांनी गाड्या जाळायचाच टाकला. आता कधीपासून हे करतो? जवळपास 10 वर्षापासून त्याचा त्रास आहेच आम्हाला. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अशा मारहाण वगैरे प्रकारे ह्याच्या अगोदर त्यांनी 2020च्या काळी माझ्यावरती कोयता काढला होता. माझ्या बोटाला जखम झाली होती, त्याची पण नोंद मी पोलिसांमध्ये केलेली आहे. ती अशी आली की ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करतायत. आणि दुसरी गोष्ट, तो म्हणजे इयत्ता 7वी-8वी पासून त्याला व्यसन लागलेले, गांजा ओढायची, बाकीच्या ज्या व्यसन असतात, ड्रग्स, अफू, गांजा, या गोष्टी त्याला म्हणजे व्यसनाधीन झालेला आहे. तो माती फिरू नाहीये. लोकांचा असा भ्रम आहे की तो माती फिरू आहे. तो खूप हुशार आणि चालक आहे. त्याला आई वडिलांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण शिकवलेलं आहे. ठीक आहे, त्याची काही त्यामध्ये तो माती फिरू हा नाही आहे, हे मी सिद्ध करू शकतो, किंवा तुम्ही मेडिकल सुद्धा करून चेक करू शकता. त्याला डॉक्टरकडे वगैरे चेकअप साठी नेलं? त्याला बरेच वेळा डॉक्टरकडे म्हणजे न्यायची काही अशी गरज पडलेली नाहीये. म्हणजे तो हुशार आहे. त्याला म्हणजे बाकीच्यांना इतके दिवस त्याची म्हणजे आम्हाला काही त्रास नव्हता, पण तो दम देतो की बाबा सोसायटी पेटवून हे करण ते करण, आणि तो जे सांगितलं ते केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, प्रशासनाला विनंती आहे की त्याला अजिबात जामीन मंजूर करू नये. आणि त्याच्यामुळे 50-60 लोक जे इथे राहतो आम्ही, त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. कुणामुळे धोका आहे? स्वप्नील शिवशरण पवार यामुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.